Hello students, welcome to Science with Amar sir. So today's lecture we are going to see how does electric bell works. म्हणजे आपण स्कूलमध्ये बघितले असेल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टममध्ये बघितले असेल, रेल्वेजमध्ये बघितले असेल, राईट. सो हे आहे कुठल्या लेसनमध्ये आहे, लेसन नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम 8th स्टँडर्ड. कुठं आहे, 8th स्टँडर्डच्या बुकमध्ये. ठीक आहे, बाय मी मीन्स हू, अमर सर. ओके, सो आपण ह्या लेक्चरमध्ये हेच बघणार आहोत, हाऊ डज इलेक्ट्रिक बेल वर्क्स. फर्स्ट तुम्ही ऐका इलेक्ट्रिक बेलचा आवाज. तुम्ही बघितले असेल नसेल, एकदा कसं वाजतं ते बघा आणि बघू आपण नंतर ते कसं वर्क करतं. ओके, आता जे तुम्हाला ते डब्बीच्या वरती असं लाल कलरचं जे झाकण दिसलं होतं, राईट, दिसलं होतं, राईट. आता त्याच्या आतमध्ये काय काय असतं ते बघायचं आपल्याला. तो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघणार आहोत, पार्ट्स ऑफ इलेक्ट्रिक बेल. ओके, दिस इज गॉंग, ह्याला आपण बेल म्हणतो, म्हणजे ज्याच्यावरती स्ट्रायकर आढळतो. बेल और ह्याचं दुसरं नाव काय, गॉंग. काय म्हणायचं ह्याला, गॉंग. देन ही डायग्राम. ओके, फर्स्ट स्ट्रायकर, हा जो दिसतोय तुम्हाला छोटासा लाल, छोटासा लाल नाही, हा छोटासा, हा काय आहे, स्ट्रायकर. स्ट्रायकर म्हणजे काय करणार, हा स्ट्राईक करणार आहे गॉंगवरती. ओके, देन हे काय आहे, आयर्न स्ट्रीप. ही कशाची स्ट्रीप आहे, होल आयर्नची स्ट्रीप. आणि इथं ही अटॅच असते, इथून अशी पुढं जाऊ शकते, रिटर्न येऊ शकते, इथून पुढं जाऊ शकते, इथून रिटर्न येऊ शकते, आयर्न स्ट्रीप. देन कॉन्टॅक्ट स्क्रू, हा जो लाल कलरचा दिसतोय तुम्हाला, लाल येलो मिक्स, हा काय आहे, कॉन्टॅक्ट स्क्रू. हा कोणासोबत टचमध्ये आहे बघा, ह्या आयर्न स्ट्रीपसोबत. ओके, ह्याचं काम काय असतं, करंट फ्लो करायचं. देन बॅटरी और सेल, बघा खाली बॅटरी और सेल जुळले, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. देन प्लग की नसेल म्हणजे सिम्पली स्विच, आपलं बटन चालू केलं, बटन बंद केलं. ओके, आणि देन इलेक्ट्रोमॅग्नेट. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तो याला अटॅच केलेला असतो. हा असतो कार्बन रॉड किंवा एखादा मेटलचा रॉड असतो, आणि त्याला काय आपण गुंडाळलेलं असतं, कॉपर वायर अशी हेवीली कॉईल केलेली असते. आपल्याला मॅग्नेटिझम गेन करायचं असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, मॅग्नेटिझम गेन ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सिम्पली इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळे त्याला काय येतं आहे, मॅग्नेटिझम येतं आहे, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेट. सिम्पल. ओके, तर ह्याचं वर्किंग कसं असतं हे तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा मराठीमध्ये समजून सांगतो, देन तुम्हाला मी इंग्लिशमध्ये नोट्स कशा लिहायच्या आहेत त्या नोट्स पण मी इथं खाली प्रोव्हाइड केलेले आहेत पुढच्या स्लाईडमध्ये, नोट्स जे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायला हेल्प करेल. आणि त्याचं मी PDF पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. कुठं, डिस्क्रिप्शनमध्ये. मग तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही डायग्राम तर ही बघून काढू शकता बुकमधली, आणि नोट्स इथल्या लिहू शकता, किंवा तुम्ही तुमच्या बुक्समधल्या पण नोट्स लिहू शकता. तर मग आता हे नेमकं ॲक्च्युली वर्क करतं कसं हे बघायचं आहे आपल्याला, कसं वर्क करतं हे बघायचं. ठीक आहे, सो फर्स्ट मी काय करणार, ही जी प्लग की आहे ती ऑन करणार. ही कशी होती, ओपन होती, आता कशी केली, क्लोज. ओपन असेल तर त्याच्यातून करंट फ्लो होत नाही, क्लोज असेल तर करंट फ्लो होतो. सिम्पल. ओके, काय केलं आपण, प्लग की कनेक्ट केली, काय होईल मग, करंट फ्लो होईल. कुठली असते करंटची डायरेक्शन, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट काय होईल, इथून फ्लो व्हायला चालू होईल असा, राईट. इथून हे आयर्न स्ट्रीपमधून असं हे जे आपण कॉईल केलेलं आहे इथं जाणार इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये, आणि इथून नंतर कुठं जाणार, अशीच निगेटिव्ह टर्मिनलकडे. लक्षात आलं. आता बघा, ज्यावेळेस हा करंट इथून फ्लो होतो आहे आयर्न स्ट्रीपमधून, हे आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेट लावलं आहे इथपर्यंत, इलेक्ट्रोमॅग्नेट लावलं आहे म्हणजेच काय करणार, हे काय दाखवणार, मॅग्नेटिझम दाखवणार. कधी, ज्यावेळेस त्याच्यातून आपण करंट पास करू. म्हणजे हा जो करंट आहे जो इथून पास होतो आहे, राईट, तो करंट इथून ज्यावेळेस पास होईल त्यावेळेस हे दोन काय दाखवणार आहेत, ह्या दोन कॉईल मॅग्नेटिझम दाखवणार आहेत. आणि मॅग्नेटिझम दाखवलं म्हणजे ते काय करणार, आयर्नला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. मग तुम्हाला हा आयर्न स्ट्रीप दिसते ही, राईट, ही आयर्न स्ट्रीप मॅग्नेटकडे जाणार. कुठून डिटॅच होणार बघा, इथून डिटॅच होणार आणि कुठं जाणार, त्या मॅग्नेटला चिटकायला जाणार. ज्यावेळेस ती मॅग्नेटला चिटकायला जाणार, हा स्ट्रायकर ह्या गॉंगवरती आदळणार. सिम्पल. ज्यावेळेस याच्यातून आपण करंट फ्लो करू, कॉईलमधून करंट जाईल, इथं काय तयार होईल, इलेक्ट्रोमॅग्नेट.
ते काय दाखवलं, मॅग्नेटिझम. आणि मॅग्नेटिझम दाखवलं की आयन स्ट्रीपला काय करणार, स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. आणि स्वतःकडे अट्रॅक्ट केल्यानंतर हा स्ट्रायकर कुठं जाऊन आदळणार, गॉंगवरती. आणि आवाज येणार डिंग. समजलं? ओके. नाव आता जो हा कॉन्टॅक्ट स्क्रू दिसतोय तुम्हाला, हा आयन स्ट्रीपपासून वेगळा झाला, कारण आयन स्ट्रीप कुठे गेली आहे, मॅग्नेटकडे. बघा आता हे तर डिस्कनेक्ट झालं इथून. म्हणजे आता जो करंट फ्लो होत होता असा, तो करंट फ्लो होईल का इथं मॅग्नेटपर्यंत, नाही. कुठं टच होईल फक्त, कुठं कनेक्ट कुठपर्यंत जाईल, इथपर्यंत. इथून पुढं हा करंट पास होणारच नाही. मग जर करंट पास नाही झाला तर इलेक्ट्रोमॅग्नेट काम करेल का, नाही. इट विल लूजेस इट्स मॅग्नेटिझम. आणि ह्याचं मॅग्नेटिझम लूज केलं की स्ट्रिपला काय करणार, रिलीज करणार. मग स्ट्रिप परत कुठे येणार, परत रिटर्न येणार कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि मला सांगा मग, कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, देन काय होणार, कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की परत करंट इथून पास होणार, परत इथं मॅग्नेटिझम दाखवणार, परत हे आयन स्ट्रीप इकडे अट्रॅक्ट होणार, परत हे स्ट्रायकर जाऊन गॉंगवर आदळणार. ठीक आहे. देन नंतर काय होणार, कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, करंटचा फ्लो बंद होणार. करंटचा फ्लो बंद झाला, मॅग्नेटिझम खतम. स्ट्रीप कुठे येणार, मॅग्नेटिक स्ट्रीप रिटर्न येणार कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि देन परत करंट फ्लो होणार. सिम्पल. म्हणजे हीच प्रोसेस काय होते, रिपीट होते. जोपर्यंत आपण त्याला करंट सप्लाय ऑन ठेवलेला आहे, की आपली जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही प्रोसेस रिपीट होत राहते. मग बेलचा आवाज येतो ट्रिंग असा जोरात, जे मी पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं सेम तसा. ठीक आहे. आय होप समजलं असेल. एवढंच वर्किंग आहे याचं, ह्याच्यापेक्षा अवघड काही नाही याच्यात. फक्त कसं होतं हे तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. सिम्पली इथं मी तुम्हाला जरासं एक सेकंड, इथं डायग्राम असेल ना थोडंसं समजायला सोपं जाईल. सो आपण डायग्राम कॉपी पेस्ट करूया, कॉपी पेस्ट छोटी करूया, इथं ठेवूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या मी काय वाचतोय नक्की. ठीक आहे. सिम्पल. ओके. टाडा, अरे कुठे गेली ठीक आहे. थोडासा टाईमपास, लाईट वातावरण, नो वरीज. बघा, वर्किंग अ कॉपर वायर इज वुंड अराउंड अँड आयन पीस. हा जो आयन पीस आहे बघा, हा वाला, याला काय केलेलं आहे, कॉपर वायर वुंड केलेलं आहे. वुंड म्हणजे गुंडाळलेली आहे. ओके. दिस कॉईल ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. ही कॉईल कसं ॲक्ट करणार आहे, काय म्हणून ॲक्ट करणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके. अ मॅग्नेटिक स्ट्रीप अलॉंग विथ स्ट्रायकर इज फिटेड नियर टू द इलेक्ट्रोमॅग्नेट. आयन स्ट्रीप जे लिहिले आपण त्याला त्यांनी काय म्हटलं, मॅग्नेटिक स्ट्रीप. ही जी मॅग्नेटिक स्ट्रीप आहे, ही मॅग्नेटिक म्हणजे काय रे, मॅग्नेटने अट्रॅक्ट होणार. सिम्पल. ती जी मॅग्नेटिक स्ट्रीप आहे ती कुठं अटॅच केलेली आहे, फिटेड नियर द इलेक्ट्रोमॅग्नेट. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ह्याच्यात जवळ. अ कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन टच विथ स्ट्रीप. हा बघा, कॉन्टॅक्ट स्क्रू टचमध्ये आहे याच्या. ठीक आहे. तर मग मी हे रफ करतो, सगळं तुम्हाला दिसेल. हा कॉन्टॅक्ट स्क्रू ह्या मेटल स्ट्रीपला काय आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे. ओके. द इलेक्ट्रिक सर्किट कनेक्टेड ॲज शोन इन अबव फिगर. इलेक्ट्रिक सर्किट दिसते बघा, इथं सेल आहे, इथं की आहे, बाकीचं तर तुम्हाला दिसतंच. वेन करंट फ्लोज थ्रू सर्किट कॉइल्स बिकम मॅग्नेट. बघा, मी सांगितलं असं करंट फ्लो होणार ज्यावेळेस आपण ही की अटॅच करणार, करंट असा फ्लो होणार. ओके. वेन करंट फ्लोज थ्रू सर्किट कॉइल्स बिकम मॅग्नेट अँड अट्रॅक्ट दिस मॅग्नेटिक स्ट्रीप टुवर्ड्स इट. देन स्ट्रायकर हिट्स द गॉंग अँड साऊंड इज जनरेटेड. वेन स्ट्रिप हिट गॉंग कॉन्टॅक्ट स्क्रू लूजेस द कॉन्टॅक्ट. ज्यावेळेस स्ट्रायकर ह्या हिट करणार आहे इकडं, हा कॉन्टॅक्ट काय होणार आहे, ब्रेक. हा कॉन्टॅक्ट ब्रेक झाला की काय होणार, अँड करंट स्टॉप्स. करंट फ्लो होणार नाही आहे, बंद होणार. देन इलेक्ट्रोमॅग्नेट लूजेस इट मॅग्नेटिझम अँड स्ट्रिप मूव्स बॅक विथ कॉन्टॅक्ट स्क्रू. मग काय होणार, हे ह्याचं मॅग्नेटिझम लूज करणार, स्ट्रिप रिटर्न येणार कुठं, कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि परत कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्टमध्ये आली स्ट्रिप की इलेक्ट्रिक करंट इज रिस्टोर्ड. And again striker hits the gong and this action repeats itself and it's the bell rings. मग काय होतं, हीच प्रोसेस रिपीट होते आणि बेल वाजत राहते जोपर्यंत आपण ते स्विच ऑन करून ठेवलेलं आहे, प्लग की जोडून ठेवलेले आहे. हेच मी तुम्हाला मराठीत सांगितलं, आता इंग्लिशमध्ये सांगितलं. सिम्पली नोट्स तुम्हाला जर बुक्समध्ये दिलेलं आहे वर्किंग, तुम्हाला नोट्स लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही इथून लिहू शकता. याचं मी
PDF आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओके, सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. बेल सोपं आहे. सो लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. असंच इंग्लिश मराठी मिक्स सायन्स शिकण्यासाठी. आणि आपण मॅथ्सचे लेक्चर्स पण टाकणार आहोत 8, 9, 10. थोडासा वेळ लागेल पण आपण टाकणार आहोत. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.